गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळ सिद्धी पावे। करता राम म्हणावे आभ्यंतरी। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते, वचन रचन मेकं केवलं चाकलय्य। ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। धर्माचाकरिता आम्हास जगती, रामानि धाडियले। ऐसे जाणूनि राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे। इच्छा होतसे मानसी करीतसे, हा देह तुझासे। नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी। नमो धर्मभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा सदा ती नमोमी। पडो देह माझा सदा ती नमोमी। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। गमपध निध निध प मगरे सा। रामा हो जय रामा, जय रामा। रामा हो जय रामा, जय रामा। रामा हो जय रामा। रामा हो जय रामा, जय रामा। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। रामा रामा हो जय रामा, जय रामा। नाथा हो दीनानाथा, दीनानाथा। नाथा हो दीनानाथा, दीनानाथा। नाथा हो दीनानाथा। नाथ
बंधू हो दीनबंधू, बंधू हो दीनबंधू रामा, बंधू हो दीनबंधू, दीनबंधू, बंधू हो दीनबंधू, दीनबंधू रामा, दीनबंधू रामा, दीनबंधू, बंधू हो दीनबंधू, दीनबंधू, बंधू हो दीनबंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू रामा, रामा हो जय रामा, जय रामा, रामा हो जय, रामा हो जय, रामा हो जय, रामा जय रामा. नाथा नाथा सद्गुरुनाथा, नाथा नाथा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा नाथा, अनसूयेच्या सुता नाथा, अनसूयेच्या सुता नाथा, अनसूयेच्या सुता नाथा, अनसूयेच्या सुता नाथा, तुझाच रे आसरा नाथा, तुझाच रे आसरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा, विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा, पतिव्रतेच्या पुण्याईने, पतिव्रतेच्या पुण्याईने, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळतीचे झाला नाथा, भक्तासाठी जन्म ही तुमचा, भक्तासाठी जन्म ही तुमचा, भक्ता उद्धारा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. कल्पुनी तुम्हचे रूप वर्णिले, कल्पुनी तुम्हचे रूप वर्णिले,
साक्ष पटाया जरा नाथा, साक्ष पटाया जरा. कल्पुनी तुमचे रूप वर्णिले नाथा, कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा, साक्ष पटाया जरा. दर्शन द्यावे विनवी अनंता, दर्शन द्यावे विनवी अनंता, दर्शन द्यावे, दर्शन द्यावे, दर्शन द्यावे हो, दर्शन द्यावे विनवी अनंता. जोडुनी आपले करा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे धरा नाथा, सतत वाहू दे धरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे धरा नाथा, सतत वाहू दे, सतत वाहू दे, सतत वाहू दे धरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव. व्यर्थी संदेह, व्यर्थी संदेह, व्यर्थी संदेह धरून ये, धरून ये. भावतोची देव, भावतोची देव. भावे भक्ती फळे, भावे भक्ती फळे, भावे भक्ती फळे. भावे देव मिळे, भावे भक्ती फळे, भावे देव मिळे. निज भावे सोहळे स्वानंदाचे, स्वानंदाचे. भावतोची देव, भावतोची देव. भावची कारण, भावची कारण, भावची
याची कारण या परतेचा धन नाही 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 भाव तोची देव भाव तोची देव भाव तोची देव एका जनार्दनी भावाचे आवडी एका जनार्दनी भावाचे आवडी मनोरथ कोडी पुरते ते मनोरथ कोडी पुरते ते भाव तोची देव भाव तोची देव भाव तोची देव भाव तोची देव हे अर्थी संदेह धरू नये हे अर्थी संदेह धरू नये भाव तोची देव 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 रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी निज घना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे श्रीराम जय जय रघुवीर समर्थ ज्या व्यासपीठाला मोठमोठ्या संतांचं महंतांचं मोठमोठ्या प्रतिभावंत कीर्तनकारांचं अधिष्ठान लाभलं त्या व्यासपीठावर उभा राहून माझ्यासारख्या बालिकेला कीर्तन करण्याची संधी मिळणं संधी नव्हे हे भाग्यच आहे ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी उपलब्धी आहे मंडळी तुम्हासारख्या अधिकारी श्रोत्यांसमोर एक शब्द बोलण्याची क्षमता नसणाऱ्या ह्या बालिकेवर कृपा सिंधू समर्थांनी केला आता कीर्तनाला येताना बऱ्याच जणींनी प्रश्न विचारला कीर्तनमालेचा जो फलक लागलाय त्याच्यावर तुमचं नाव दिसत नाही खरं सांगू त्या फलकावर जरी नाव दिसत नसलं ना तरी समर्थांच्या कृपा फलकावर नाव नक्की आहे ह्याची शाश्वती वाटते आमच्या कीर्तनकारांच्या आयुष्यामध्ये 4 परिस्थिती कायम येतात नीट ऐका बरं का कोणत्या 4 परिस्थिती पहिली परिस्थिती येते कीर्तनाचं सभागृह तुडुंब भरलेलं असतं परंतु तुडुंब भरलेल्या सभागृहामध्ये अधिकारी श्रोते नसतात ही पहिली परिस्थिती दुसरी परिस्थिती असते कीर्तनाचं सभागृह भरलेलं नसतं गर्दी नसते पण दर्दी श्रोते असतात ही दुसरी परिस्थिती तिसरी परिस्थिती येते ती परिस्थिती कोणत्याच कीर्तनकाराच्या आयुष्यात येऊ नये ती कोणती कीर्तनाचं सभागृह भरलेलं नसतं आणि जेवढे काही 10-15 टाळके असतात त्यांना कीर्तनाचा काही गंध नसतो 1-1.5-2 वर्षापूर्वी कीर्तन सेवा माझ्या पदरी पडली कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले जवळच एका गावी कीर्तन होतं 6:30 वाजता कीर्तन
तर 6:30ला कीर्तन म्हणून 6:15ला कीर्तनासाठी उभे राहिले. पाहते तर काय समोर श्रोतेच नाहीत. म्हटले 6:15ला आले, थोड्या वेळ थांबूयात. 6:15 झाले, 6:30 झाले, 6:45 झाले, 7 झाले, परंतु एक देखील श्रोता आला नाही. शेवटी 6:15 वाजता एक श्रोता येऊन बसला. माझे गुरुजी म्हणाले, कीर्तन भगवंतासाठी करायचं. मग एक श्रोता येवो अथवा 100 श्रोते, कीर्तन चालू कर. कीर्तनाला सुरुवात झाली. नमन झालं, पूर्वरंग झाला, मध्यांतर झालं, सुंदर असं पूर्वरंग झाला, उत्तरंग झाला, भैरवी झाली, सगळं कीर्तन झालं. समोर एकच श्रोता बरं का, आणि तो श्रोता पहिल्यापासून इतकं सुंदर कीर्तन ऐकत होता. सगळं कीर्तन झाल्यानंतर मी त्या व्यवस्थापकांना म्हणाले की काका, आज कीर्तनाला एकच श्रोता होता, पण इतका आनंद आला कीर्तन करताना, मला त्या श्रोत्याचा सत्कार करायचा आहे, त्याला वरती बोलवा. झालं. 60-65 काका वरती आले. त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि म्हणाले की काका, अहो काय तुमचं कीर्तनावर प्रेम हो. नमनापासून भैरवीपर्यंत अजिबात हलता न डुलता तुम्ही कीर्तन ऐकलं, किती प्रेम तुमचं कीर्तनावर. ते काका म्हणतात, ताई कीर्तनावर वगैरे काही प्रेम नाही. तुमच्या खाली टाकलेली गालीच्या अधिक मासात आम्हाला आहेर म्हणून आलेला आहे. घरी घेऊन गेलो नाही तर एंट्री भेटणार नाही, म्हणून इथं थांबलोय. पण आज कीर्तनाला उभं राहताना आनंद कसला होतोय माहिती. आज कीर्तन ऐकायला श्रोत्यांची गर्दी तर आहेच, पण जमलेले श्रोते अधिकारी पण आहेत. त्यामुळे कीर्तन करताना फार आनंद होतोय. असो, तुम्ही श्रोते मायबापांनी ह्या बालिकेवर कृपा करावी आणि ही सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायला मदत करावी. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग आपण ऐकलात. मंडळी, भगवंतांनी भगवद्गीतेत वचन देऊन ठेवलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत म्हणतात, जेव्हा जेव्हा या भूतलावर भक्ती लोप पावू लागेल ना, तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मी अवतार घेणार म्हणजे घेणार. मग कधी पूर्ण रूपाने, कधी अंश रूपाने, तर कधी संत सत्पुरुषांच्या रूपाने भगवंत पृथ्वीवर येतोच. असाच काळ 400 वर्षापूर्वीचा होता. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये, अवघ्या विश्वामध्ये भक्ती लोप पावते का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्या काळी एका सत्पुरुषाची गरज आपल्या संपूर्ण भूमीला होती. म्हणूनच गोदावरीच्या काठी पैठण या क्षेत्री एका सत्पुरुषाचा जन्म झाला. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा की संत सत्पुरुष हे कोण्या सोमाजी गोमाजीच्या पोटी जन्माला येत नाहीत. एक इमर्सन नावाचा विचारवंत होऊन गेला. तो इमर्सन म्हणतो, संत सत्पुरुष महापुरुष हे कोणासारखे असतात. संत सत्पुरुष महापुरुष हे समुद्राच्या काठी जमणाऱ्या फेसासारखे असतात. तुम्ही कोणी समुद्र पाहिलाय? समुद्राच्या काठी फेस कसा तयार होतो माहिती? मी सांगते. समुद्रातून एक लाट किनाऱ्यावर येते, आदळते, फुटते, पुन्हा समुद्रात जाते. अशी 1 लाट, 2 लाटा, 3 लाटा, 1000 लाटा जेव्हा समुद्रातून येतात, किनाऱ्याला धडकतात, फुटतात आणि पुन्हा समुद्रात जातात ना, तेव्हा कुठे जाऊन त्या समुद्राच्या किनाऱ्यावर फेस तयार होतो. मी काही गोष्ट सांगितली नाही. त्याचप्रमाणे एका पिढीमध्ये सत्कर्माच्या, सद्भावनांच्या, नामस्मरणाच्या लाटी उसळतात आणि अशा अनेक पिढ्या जेव्हा जातात ना, तेव्हा कुठे जाऊन त्या कुटुंब सागरामध्ये एक सत्पुरुष नावाचा फेस तयार होतो. अशाच एका थोर कुटुंबामध्ये पैठण या क्षेत्री नाथ महाराजांचा जन्म झाला. नाथ महाराजांचं वर्णन करताना दिंडीमध्ये फार सुंदर सांगितले. एकनाथांची
एकनाथांची अमृत तुल्यवाणी, एकनाथांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, स्वये येतो कीर्तना कैट भारी, स्वये येतो कीर्तना कैट भारी, रंग चढला कै कीर्तनात भारी, हो एकनाथांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी. नाथ महाराजांनी पैठणच्या वाड्यामध्ये कीर्तनाला उभं राहावं आणि पंढरीश परमात्म्यानं कोणतं तरी रूप धारण करून कीर्तनात यावं आणि थुई 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 नाचावं, असा नाथ महाराजांचा अधिकार. पंढरीश परमात्म्याचं फक्त नाथांवरच प्रेम नव्हतं बरं का, फक्त नाथांवरच प्रेम नव्हतं, तर नाथांच्या घरच्या कावडीवर पण पंढरीश परमात्म्याचं प्रेम होतं. एका आर्यमध्ये फार सुंदर वर्णन आहे. लक्ष्मी हुनी अधिकही, लक्ष्मी हुनी अधिकही, आवडली माधवासी कावडती, आवडती स्कंधावरी, ठेवियली ती पदीच नावडती. लक्ष्मी हुनी अधिकही, आवडली माधवास कावडती, आवडती स्कंधावरी, ठेवियली ती पदीच नावडती. अहो मला सांगा बरं, लक्ष्मी मातेला भगवंताने कुठे स्थान दिलंय? पायापाशी. लक्ष्मी मातेला पायापाशी स्थान दिलं, परंतु आपल्या आवडत्या भक्ताच्या घरच्या शुल्लक कावडीला भगवंताने कुठं स्थान दिलं हो? आपल्या स्कंधावर स्थान दिलं. नाथांच्या घरी राबले. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावुनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. असे अधिकार संपन्न नाथ महाराज आपल्यासारख्या सामान्य जीवाचं कल्याण करावं म्हणून 4 चरणाच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. ह्या 2 चरणाच्या जीवानं 4 चरणाच्या जीवांप्रमाणे वागू नये ह्यासाठी 4 चरणांचा केलेला हा अभंग. नाथ महाराज म्हणतात, भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नये, भावे भक्ती फळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे, भावची कारण, भावची कारण, या परते साधन नाही नाही, एका जनार्दनी
भावाचे आवडी मनोरथ कोडी पुरते तेथे. काय म्हटलंय हो? भावतोची देव भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नये. मंडळी, साहित्यामध्ये अथवा वक्तृत्वामध्ये एकच गोष्ट दोन दोनदा सांगितली, पुनरावृत्ती केली तर तिथे द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. मग आता प्रश्न पडतो की इथं पण लागणार का? कारण नाथ महाराज काय म्हणाले? भावतोची देव भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नये. भावतोची देव हे चरण पुन्हा आलं, मग इथे विरुक्ती दोष लागणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का बरं? प्रमाण असंय प्रेमात विरुक्ती क्षम्य. अर्थात जिथं द्विरुक्तीचा विषय हे प्रेम वाढण्याचं साधन ठरतं ना, तिथं द्विरुक्ती हा दोष न ठरता ते प्रेम वाढण्याचं साधन असतं. आणि संतांचे वचन म्हणजे काय असतात? प्रत्यक्ष प्रेमाचा झराच. म्हणून नाथांच्या या अभंगामध्ये द्विरुक्ती हा दोष नाही ठरत. अर्थ सोपा आहे. भावतोची देव भावतोची देव, भाव हाच देवे भाव हाच देवे, याविषयी संदेह धरण्याचं कारण नाही. मंडळी, काय होतं, आपल्याला भाव म्हणजे काय हे माहीत असतं, बऱ्याच कीर्तनांमध्ये ऐकतो, कथांमध्ये ऐकतो, परंतु भावे विण केलेला प्रत्येक क्रिया ही नाटकच ठरते हे आपल्या मनाला पटत नाही. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. माऊली म्हटले, भावे विण केलेली प्रत्येक क्रिया ही नाटक ठरते. एक सुंदर दृष्टांत आहे. झालं असं, एका शहरामध्ये एक 56 ते 57 वर्षाचे काका राहत होते. त्या काकांनी विचार केला, 1-2 वर्षामध्ये आपण रिटायर होणार आहे. रिटायर झालो रे झालो, मस्तपैकी नामस्मरण करायला लागायचं, मस्तपैकी भक्ती करायची, देवाची पूजा करायची, असा विचार त्या काकांनी केला. आता दिवसामागून दिवस गेले, 2 वर्षांनी रिटायर झाले. केलेल्या संकल्पाप्रमाणे त्यांनी देवपूजा करायचं ठरवलं. झालं, गेले बाजारपेठेमध्ये, दुकानात गेले. त्या दुकानदाराला म्हणतात की तात्काळ लवकर पावणारा देव कोणता? आता तो दुकानदार कृष्णाचा भक्त. तो दुकानदार म्हणाला, कृष्णाची मूर्ती तुम्ही घेऊन जा, तात्काळ येतो, लवकर पावतो, कृष्णाची मूर्ती तुम्ही घेऊन जा. त्या काकांनी कृष्णाची मूर्ती घरी आणली. काय पूजा करतात काका? धूप म्हणू नका, दीप म्हणू नका, अत्तर नैवेद्य काही काही कशाची कमतरता नाही. त्या काकांची पूजा चालू झाली. दिवसामागून दिवस जात आहेत, मासामागून मास जात आहेत. 3 महिने काकांची पूजा चालू आहे. पण झालं असं, 3 महिने 3 दिवस झाले आणि काकांना आला कंटाळा. काका म्हणतायत, 3 महिन्यापासून पूजा करतोय पण हा कृष्ण प्रचिती देत नाही, लवकर पावणारा देव नाही. काय करावं काकांनी? त्या कृष्णाच्या मूर्तीला घ्यावं आणि त्या कृष्णाच्या मूर्तीला खाली ढकलून द्यावं कोनाड्यामध्ये आणि पुन्हा बाजारपेठेत जावं. आता दुसऱ्या दुकानात जावं आणि विचारावं, लवकर पावणारा देव द्या. तो रामाचा भक्त, दुकानदारानं रामाची मूर्ती दिली. काकांचा पुन्हा हाच क्रम. रामाच्या पूजेला सुरुवात झाली. सुंदर धूप दीप नैवेद्य सगळं सगळं काका करतायत. 8 दिवस रामाची पूजा केली आणि काय घडलं? 8वा दिवस उजाडला. रामाची सुंदर पूजा त्या काकांनी केली आणि झालं असं, आरती झाल्यानंतर हात जोडून बसले होते. खिडकीतून वारा येत होता. रामाच्या समोर धूप लावलेला होता. आता त्या वाऱ्यामुळं तो जो धूप लावला होता रामासमोर, त्याचा सुगंध कृष्णाच्या मूर्तीकडे जात होता, कोनाड्यात ढकललेल्या. काकांनी पाहिलं, धूप लावले माझ्या रामाला आणि सुगंध हा कृष्ण घेतोय. काकांनी काय करावं? तळपायाची आग मस्तकात गेली. ओट्या घालून 2 कापसाचे बोळे काढले आणि त्या कृष्णाच्या मूर्तीच्या नाकामध्ये कोंबले रे कोंबले. मग काय झालं? राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर
भगवंत प्रत्यक्ष प्रकट झाले. काका बघत राहिले. काकांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतायत. ते काका कृष्णाला म्हणतात की अरे कृष्णा, 3 महिन्यापासून तुझी पूजा करतोय, तेव्हा प्रकट नाही झालास, आणि आता तुझ्या नाकात बोळे काय कोंबलेस, प्रकट झालास. नाक दाबल्यावर तोंड उघडतं, ही मन खरी केलीस. तेव्हा परमात्मा कृष्ण म्हणतात, बावत्सा, 3 महिने तू माझी पूजा नव्हता करत, 3 महिने तू माझ्या मूर्तीची पूजा करत होतास. आज तुला वाटलं की हा समोर लावलेल्या धूपाचा सुगंध ही मूर्ती घेत नाहीये, तर प्रत्यक्ष कृष्ण घेतोय. ही भावना जेव्हा तुझ्या मनामध्ये जागृत झाली ना, त्या भावनेला प्रसन्न होऊन मी इथं आलोय. म्हणून भावेविण केलेली प्रत्येक क्रिया ही नाटक ठरणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्रिया करताना आपला भाव हा भगवंताला समर्पित असावा. जुन्या लोकांच्या पाठांतरातलं एक फार सुंदर सुभाषित आहे. न देवो विद्यते काष्ठे, न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवो, तस्मात् भावो हि कारणम्. भगवंत कुठे हो, कुठे त्याचा पत्ता या सुभाषितात सांगितला. पहिले म्हणाले भगवंत कुठं नाहीये. न देवो विद्यते काष्ठे, देव लाकडाच्या मूर्तीत नाही, न पाषाणे, पाषाणाच्या मूर्तीत पण नाही, न मृण्मये, मातीच्या मूर्तीत पण नाही. मग आहे कुठे दैवत, आहे कुठे देव? पुढे उत्तर दिलं, भावे हि विद्यते देवो, तस्मात् भावो हि कारणम. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या शुद्ध भक्ती भावामध्येच भगवंताचा परमनंट ॲड्रेस आहे. म्हणून भगवंताच्या चरणी भक्तिभाव अर्पण करताना सुद्धा कसा अर्पण करावा हो? आपण भगवंताकडे जातो, देवाकडे जातो, रामाकडे जातो, पण कसं? मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, अशा उपाध्या घेऊन आपण भगवंताकडे जातो. पण भगवंताला ते आवडत नाही बरं का. भगवंताला कसं आवडतं बरं? आपलं लेकरू आपल्या जवळ आलेलं. लहान लेकरू आपल्या आई जवळ जातं ना, तेव्हा ती आई त्याला जसं कडेवर उचलून घेते ना, तसं भगवंत आपल्याला कडेवर उचलून घ्यायला लालायित असतो. पण आपण लहान लेकरू होऊन भगवंताकडे जातच नाही. भगवंताकडे जाताना हा भाव ठेवावा, भगवंता, अरे मी तर मातीचा गोळा आहे, आणि या गोळ्याला घडा बनवणारा तू परमात्मा कुंभारच आहे. फिरत्या चाका वरती देसी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळ चमक ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. भगवंता, माझ्यामध्ये काही विशेष नाहीये. तू जर मला म्हटलंस ना, तू जर मला स्वीकारलंस ना, तरच या जगतामध्ये मी जगू शकतो. माझ्यामध्ये कोणतीच क्षमता नाहीये, परंतु तू मला स्वतःचं म्हटलंस, आपलंसं म्हटलंस, तरच मला विशेषता प्राप्त होईल. हा भाव धरून जेव्हा आपण भगवंताजवळ जातो ना, तेव्हाच तो भगवंत आपल्याला आपलंसं म्हणतो. म्हणून पहिल्या चरणात काय म्हणतात? भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नये. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो,
की आपल्या हृदयातला भाव भगवंताला खरंच समजतो का हो? बरेच जण प्रश्न करतात, आपल्या हृदयातला भाव भगवंत कस काय ओळखतो? मंडळी, एक उदाहरण देते. फार वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये एक संशोधन झालं होतं. त्या संशोधनात शास्त्रज्ञांनी एका व्यक्तीची निवड केली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तुला आम्ही 2 रोपटे देणार, 2 आंब्याचे रोपटे देणार. ते 2 आंब्याचे रोपटे एकाच जातीचे, एकाच वेळी, एकाच जमिनीमध्ये तुला लावायचे आहेत. पण पहिला आंब्याचं रोपटं लावताना मनामध्ये भाव काय धरायचा? हे पहिलं आंब्याचं रोपटं मी लावतोय, हे पहिलं आंब्याचं रोपटं इतकं फळेल, फुलेल, फार मोठं होईल असा भाव धरून पहिलं रोपटं लावायचं. आणि दुसरं रोपटं लावताना मनामध्ये भाव काय धरायचा? हे आंब्याचं रोपटं मी लावतोय, परंतु हे आंब्याचं रोपटं लावल्या क्षणी तिथं नष्ट होऊन जाईल, खराब होऊन जाईल असा भाव धरून दुसरं रोपटं लावायचं. झालं, वर्षामागून वर्षे गेली. शास्त्रज्ञांनी परीक्षण करण्यासाठी ते जमिनीमध्ये आले आणि पाहतात तर काय, जे रोपटं लावताना सकारात्मक भाव हृदयात ठेवला होता त्या रोपट्याला सुंदर असे फळं आलेले होते, आणि जे रोपटं लावताना नकारात्मक भाव हृदयात ठेवला होता ते रोपटं काहीच दिवसामध्ये नष्ट झालं असं परीक्षणामध्ये आलं. मंडळी, निसर्गामधील ह्या फळा फुलांना, झाडा वेलींना जर मनुष्याच्या हृदयातला भाव समजत असेल तर निसर्ग निर्मिती करणाऱ्या भगवंताला का बरं समजणार नाही? निश्चितच समजणार. भगवंत भावाचा भुकेलाय. म्हणून नाथ महाराज द्वितीय चरणात म्हणतात, भावे भक्ती फळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. म्हणून भावभक्ती, भावानी भक्ती करावी. मंडळी, एक प्रश्न पडतो, सर्वांना आवाज येतोय ना? आपण मानव म्हणजे भावना प्रधान प्राणी आहोत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोणता ना कोणता भाव असतोच. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीविषयी प्रेम हे असतंच. कोणाला साडीविषयी प्रेम असतं, कोणाला गाडीविषयी प्रेम असतं, कोणाला भलत्याच कोणत्या गोष्टीविषयी प्रेम असतं, खाण्याविषयी प्रेम असतं, प्राण्यांविषयी प्रेम असतं. विविध गोष्टींविषयी आपल्या मनामध्ये भाव असतो. भाव नाही असा कोणता प्राणी नाही. मग प्रश्न असा पडतो, सगळ्यांच्या हृदयात भाव आहे, मग सगळ्यांना का बरं देव भेटत नाही? प्रश्न आहे ना. सगळ्यांच्या हृदयात भाव असून सगळ्यांना का देव भेटत नाही? त्याचं उत्तर म्हणजे, सगळ्यांच्या हृदयात जरी भाव असला तरी तो भाव काही जण योग्य ठिकाणी अर्पण करतात. तो भाव योग्य ठिकाणी ठेवला तरच तो फळणार आहे. आता इथं बरेच महिला मंडळी आहे, सगळे घरी स्वयंपाक करताना प्रश्न विचारावा लागतो. जसा परसातला गोठा हरवलाय तसं काही दिवसांनी घरातला ओटा सुद्धा हरवणार आहे. पण इथं सगळे स्वयंपाक करणाऱ्या बाया दिसतायत. घरी स्वयंपाक करायचंय, भात लावायचाय, सोपी गोष्ट. पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, तांदूळ घेतले, चूल आहे, चुलीवर अग्नी आहे, सगळं सगळं. पण ते पातेलं समजा चुलीवर ठेवलं नाही तर भात शिजेल का? शिजेल की नाही? अहो नाही शिजणार, 7 जन्मात शिजणार नाही. ते पातेलं जोपर्यंत चुलीवर ठेवलं जात नाही, चुलीचा अग्नी त्याला लागत नाही, तोपर्यंत तो भात शिजणार नाही. त्याप्रमाणे ह्या हृदयाच्या पातेल्यामध्ये जो भक्तिभाव भरलाय ना, तो भक्तिभाव अध्यात्मरूपी चुलीवर आणि भगवंत रूपी अग्नीवर जोपर्यंत आपण ठेवत नाही ना, तोपर्यंत आपली भक्ती फळणार नाही, परिपक्व होणार नाही. म्हणून मंडळी, हा भक्तिभाव कोणाच्या चरणी ठेवावा हो? आता काही काही लोकांना नेत्यांविषयी हा भाव ठेवतात, काही काही लोक आपल्या पत्नीवर हा भाव ठेवतात. भाव कुठं ठेवावा म्हणजे त्याला योग्य स्थान प्राप्त होईल? त्यासाठी एका शास्त्रकारांनी सुंदर असं सुभाषित सांगितलंय. सुभाषितात म्हटलंय, मंत्रे तीर्थे द्विजे देवे, देवज्ञे भेषजे गुरौ,
यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. सुंदर सुभाषित आहे. भाव कुठे ठेवावा, भाव कोणाच्या चरणी ठेवावा, 7 ठिकाणी सांगून ठेवले. कोणते कोणते? मंत्रे, तीर्थे, द्विजे, देवे, देवज्ञे, भेषजे आणि गुरव म्हणजे गुरु. ह्या 7 ठिकाणी भाव ठेवायला लावला. पहिलं ठिकाण काय सांगितलं? मंत्रे. अर्थात आपण मंत्रांचा जप करताना जसा भक्तिभाव आपल्या हृदयात ठेवू तसं फळ आपल्याला भेटत असतं. आता इथं मंत्रे ह्या शब्दाचा नाममंत्र असा देखील अर्थ होतो. अर्थात नामस्मरण करताना आपल्या हृदयामध्ये जसा भक्तिभाव असेल तसं फळ आपल्याला मिळत असतं. नामस्मरण करताना ज्या दृष्टीने आपण भगवंताला आळवतो तसा दैवत आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून प्रश्न परत एक पडतो की नामस्मरण कधीपासून करावं बरं? नामस्मरणावर भक्तिभाव ठेवू, पण नामस्मरण कोणत्या वयापासून चालू करावं? तर एका संतांच्या मुखातून ऐकलंय, जेव्हा एखाद्या स्त्रीला समजेल की आपण गर्भधारण केलाय त्या अवस्थेपासून तिने नामस्मरण करायला सुरुवात करावं, तेव्हा जाऊन तिच्या पोटी उपजणारा पुत्र हा नामोपासक ठरेल. पण झालं असं मंडळी, आजकालच्या मातांना, आजकालच्या आई होऊ पाहणाऱ्या स्त्रियांना नामाविषयी, भगवंताविषयी प्रीती नसते, प्रेम नसतं. आईच्याच हृदयात जर प्रेम नसेल तर ते पुत्राच्या हृदयात कसं काय बरं उपजणार? थोडं विषयांतर होतंय, पण इथं सगळ्या मंडळींना एक प्रार्थना आहे. मला सांगा, आपल्या घरातल्या मुली चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी कोणती ती माती वापरतात? मुलतानी माती. बरोबर. त्या मुलतानी मातीनं त्या पोरीचा चेहऱ्याचा रंग उजळतो की मला माहीत नाही, पण आपल्या घरातल्या पोरींना, आपल्या घरातील मुलींना गडावर आणा, वेणा स्वामींच्या समाधीपाशी न्या, समाधी जवळच्या पायरीची थोडीशी माती त्या पोरीच्या कपाळावर लावा. त्या पोरीचा रंग त्याने उजळणार नाही, पण तिच्या अंतरंगामध्ये वेणा स्वामींच्या अंतरंगातील गुरुभक्ती गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या समाजामध्ये नामोपासक घडावे असं वाटत असेल ना, तर पहिले घरातील माता सुधरावी लागेल, घरातील मातेनं नामस्मरण करावं लागेल, त्याशिवाय नामोपासक पिढी जन्मणार नाही. बरेच जण विचारतात, लहान वयापासून काय नामस्मरण करायचं, म्हातारं झाल्यावर नामस्मरण करू. आम्हाला सुद्धा म्हणतात, एवढ्या तरुण तुम्ही आणि कीर्तन करत काय हिंडता, पार्ट्या करायच्या मस्तपैकी. त्या सगळ्या लोकांना मी उत्तर देत असते, समजा आपल्याला कोणत्या व्यक्तीने मदत केली आणि आपल्याला त्या व्यक्तीला सुंदर असं गुलाबाचं फूल द्यायचंय, तर ते गुलाबाचं फूल आपण कसं देऊ बरं? चुरगळलेलं, मळालेलं, शिळं झालेलं, खराब फूल देऊ की ताजं टवटवीत फ्रेश फूल देऊ? ताजं टवटवीत फ्रेश. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला फूल द्यायचं झालं तर आपण ते ताजं टवटवीत फ्रेश देतो, तर अख्खा देह ज्या भगवंताने दिलाय त्याला हा देह ताजा टवटवीत फ्रेश का बरं नाही अर्पण करायचा? गळालेला, तोंडात दात नाहीयेत, दिसत नाहीयेत, अशा अवस्थेमध्ये का बरं भगवंताला शरण जायचं? ध्रुव प्रल्हादासारखं 5व्या वयापासून भगवत भक्तीला का बरं नाही लावायचं? म्हणून आपल्या घरातील लहान लहान लेकरांना बोलता आल्यापासून, बोलणं यायला लागल्यापासून त्यांच्या मुखामध्ये नामस्मरणाची गोडी लावावी. आणि दुसरा प्रश्न पडतो की नाम घ्यायला अधिकारी लागतो का हो? जसं यज्ञयाग करायला वैदिक ब्राह्मण लागतो, तसं नाम घ्यायला कोणी अधिकारी लागतो का? नाम घ्यायला काही अधिकार लागतो का? तर मुळीच नाही. नाम कोणीही, केव्हाही, कधीही, कसंही घेऊ शकतात. अद्भुत रामायणामध्ये एक फार सुंदर कथा आली आहे. वाल्मिकी रामायणात शोधायला जाऊ नका, सापडणार नाही. ह्या अद्भुत रामायणामध्ये एक फार सुंदर कथा आली आहे, त्याच्यावरून आपल्याला समजेल की नामासाठी अधिकारी लागत नाही. झालं असं की भगवान श्रीरामांनी त्या समुद्रावर सुंदर असा
सेतू तयार केला, नलनीलांनी मदत करून सेतू तयार केला. अशी आख्यायिका आहे की रामांचं नाव ते दगडावर लिहावं आणि दगड तरून जावे. ही वार्ता संपूर्ण पृथ्वी तलावर पसरली. आणि एक दिवस झाला असं की मंदोदरी आपल्या शयनगृहामध्ये झोपलेली होती. ह्या मंदोदरीला काहीतरी स्वप्न पडलं आणि ती दचकून जागी झाली. रावणाने विचारलं, काही वाईट स्वप्न पाहिलं का तू? मंदोदरी म्हणाली, रामप्रभूंनी त्या समुद्रावर सेतू बांधलाय. अहो, त्यांचं नाव दगडावर लिहिता दगड तरतो. मला तर भीती वाटू लागलीये की रामप्रभू आता तुमचं वध करतील का काय. आता रावण म्हणाला, अगं, दगडावर नाव लिहिलं आणि तरुण गेले, ह्या छोट्याशा कृतीवरून कोणाचं पौरुष कळतं का, कर्तृत्व कळतं का? सोपी गोष्ट आहे, मी सुद्धा करू शकेल. ती मंदोदरी म्हणाली, छे, तुम्हाला काही शक्य नाही. नवऱ्याच्या कोणत्याही गोष्टीला पहिल्या वेळेस होकार न देणं हा बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुम्हाला काही जमणार नाही, तुम्ही हे काही करू नका. रावण म्हणला, मला पण जमणार. मंदोदरीला समुद्रकिनारी घेऊन गेला, एक दगड पाण्यामध्ये सोडला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दगड पाण्यामध्ये तरला. हो, मंदोदरीने विचारलं, काय केलं, दगड कस काय तरला? तो रावण म्हणतो, त्या रामाच्या वानरांनी काय केलं, रामाचं नाव लिहिलं. मी पण तेच केलं, रामाचं नाव लिहिलं आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला. दगड तरण्याशी मतलब आहे, रामाचं नाव कोणी घेऊ द्या, पापी असो सदाचारी असो, कोणी जरी रामाचं नाव घेतलं तरी तो तरणारच आहे. परंतु नामस्मरण करत असताना भगवंताचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. भगवंताची प्रीती वाढावी असं वाटत असेल तर प्रत्येक नामानिशी भगवंताला स्मरलं पाहिजे. म्हणून पहिलं ठिकाण सांगितलं मंत्रे, दुसरं ठिकाण सांगितलं तीर्थे. अर्थात तीर्थक्षेत्रावर जाताना आपल्या हृदयात जसा भक्तिभाव असतो तसं फळ आपल्याला मिळत असतं. आता तीर्थक्षेत्रावर जाणं म्हणजे टूरला जाण्यासारखं आपण करतो, पण तसं न करता तीर्थक्षेत्राला जाताना प्रत्येक पावलानिशी त्या भगवान पंढरीश परमात्म्याला, रामरायांना स्मरून तीर्थयात्रा करावी. तिसरं ठिकाण सांगितलं मंत्रे तीर्थे द्विजे. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्रह्मवृंदांच्या ठिकाणी आपण जसा भक्तिभाव ठेवू तसं फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि चौथं ठिकाण सांगितलं मंत्रे तीर्थे द्विजे आणि देवे. अर्थात भगवंताची भक्ती करताना, भगवंतासमोर जाताना, भगवंताचं नामस्मरण करताना आपण जसा भक्तिभाव, जसा भाव अंतरी ठेवू ना, तसा तो भगवंत आपल्याला कृपाशीर्वाद बरसवत असतो. मंडळी, पण काय होतं माहिती का, आपल्याला देवाविषयी काही प्रीती नसते, देवपूजेविषयी काही प्रीती नसते. बऱ्याच घरांमध्ये पाहायला मिळतं की देवपूजेवरून पहाटे पहाटे भांडणं लागलेले असतात. एका गावामध्ये एक ऑडिटर काका राहत होते. असे 40-45 वर्षाचे, मोठे असतील, 50-55 वर्षाचे ऑडिटर काका. ह्या ऑडिटर काकांची विठ्ठलावर इतकी भक्ती की विठ्ठलाची पूजा केल्याशिवाय कुठे बाहेर जायचे नाही. ह्या ऑडिटर काकांना 3 मुलं. एक दिवस झाला असं, ह्या काकांना बाहेर गावी 1-1.5-2 महिन्यासाठी जायचं होतं. आता विठ्ठलाची पूजा कोण करणार, म्हणून आपल्या 3ही मुलांना या काकांनी बोलवून घेतलं. 3ही मुलं समोर बसलेले. काकांनी सांगावं, 1-1.5-2 महिन्यासाठी मला बाहेर जायचंय, त्यासाठी कोणीतरी एकानं विठ्ठलाची पूजा करावी अशी माझी इच्छा आहे. आता मोठा धाकट्याकडे पाहतोय, धाकटा मधल्याकडे पाहतोय. प्रत्येकाच्या कपाळी आठी, पूजा करण्याची कोणावर प्रीती नाही. 3ही मुलं एकमेकांकडे पाहतायत. 3ही मुलांमध्ये तिथंच भांडणं लागली, मी पूजा करणार नाही, तू पूजा करायची. अशा 3ही मुलांमध्ये तिथंच भांडणं लागली. पण त्या 3ही मुलांची आई जरा हुशार होती. त्यांची आई म्हणाली, पूजा कोणाला तरी करायचीच आहे, आपण असं करू, ज्याची पहिले आंघोळ होईल, ज्याचं पहिले स्नान होईल त्यांनी पूजा करायची. ठराव मंजूर झाला. ज्याची पहिले आंघोळ होईल, ज्याचं पहिले स्नान होईल त्यांनी पूजा करायची असं ठरलं. पुढचा दिवस उजाडला. आता पहाटेचे 5 वाजले, कोणी उठलेलं नव्हतं.
6-6:30च्या दरम्यान मोठा मुलगा उठला, बाथरूम मध्ये गेला. कोणाचे कपडे पडलेत का, कोणाची आंघोळ झाली का, कोणाची आंघोळ झाली नव्हती. पुन्हा जाऊन झोपी गेला. मधल्याने तेच करावं, धाकट्यानं तेच करावं. 9-9:30 झाले तरी कोणी उठायला तयार नाही, कोणी स्नान करायला तयार नाही. शेवटी 10च्या सुमारास सगळ्यांना ऑफिस. मग काय करावं? मोठ्या मुलानं आणि धाकट्या मुलानं मधल्या मुलाला गणपती बाप्पासारखं खांद्यावर उचललं आणि बाथरूम कडे घेऊन गेले. त्याला बसवलं आणि दिवाळीला जेवढं रगडून स्नान घालता येत नाही तेवढं रगडून स्नान त्या मधल्याला घातलं. मधल्याची आंघोळ झाली. ठराव काय होता? ज्याचं पहिले स्नान होईल त्यांनी पूजा करायची. झालं, याचं पहिले स्नान झालं. हा देव पूजेला बसला. आता श्लोक म्हणण्याच्या ऐवजी देवाला शिव्या देतोय. आता आम्हाला रोज तुमची पूजा करावी लागणार. रोजची कटकट माझ्या मागं लागली. बाबा येऊस तोवर मलाच पूजा करावी लागणार. देवाला दूषण देतोय. दिवसामागून दिवस चालले. 8-15 दिवस झाले आणि हा मधला मुलगा मात्र कंटाळला. म्हणाला, कंटाळ आलाय, ही देवपूजा इथंच सोडून जातो, हे घरच सोडून जातो असं म्हणायला गाठोड बांधलं, बायकोला सोबत घेतलं आणि आपल्या हक्काच्या ठिकाणी म्हणजे सासूरवाडीकडे गेला. आता सासूरवाडीची पहिली पायरी चढतोय. सासूबाई बाहेर उभ्या. सासूबाईंनी जावयाला पाहिलं आणि म्हणाले, अरे वा 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 जावई बापू, कसे देवासारखे आलात. ह्याला प्रश्न पडतोय, इतके वर्ष लग्नाला झाले, सासूबाईंनी एवढं प्रेमानं स्वागत कधीच केलं नव्हतं. त्याने विचारलं, सासूबाई आज काही गडबड आहे का, एवढं प्रेमानं स्वागत? सासूबाईंनी सांगावं, जावई बापू, तुमचे सासरे आत्ताच काही कामासाठी बाहेर गेलेत आणि त्यांना 1.5 महिने बाहेर जायचं आहे. घरातले देवांची पूजा कोण करेल हा विचार करत होते आणि तुम्ही देवासारखे आलात. त्याने डोक्याला हात लावून घेतला. घरची पूजा बरी होती, फक्त पांडुरंगाची पूजा करायची होती. आता इथं सासूबाईंनी गणपतीपासून मारुतीपर्यंत सगळं बिराड बसवलेलं. झालं, सासूरवाडीत जास्ती बोलता येत नाही. बसला पूजेला. सुंदर अशी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर पूजेचं तीर्थाचं पाणी बाहेर झाडांना टाकण्यासाठी आला. झाडांना पाणी टाकतोय तेवढ्यात शेजारच्या चुलत सासूबाईंनी याला पाहिलं आणि म्हणाल्या, अरे वा 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 जावई बापू, कसे देवासारखे आलात. ह्याला काहीतरी डाल में कुछ तो काला है. सासूबाई, काय झालं, देवासारखं कस काय आलो? अहो, तुमचे सासरे बुवा आणि आमचे हे आत्ताच काही कामासाठी बाहेर गेलेले, देवाची पूजा कोण करणार हा विचार करत होते, तेवढ्यात तुम्ही आलात. आता लवकर आमच्या घरची पण पूजा करून घ्या. तो म्हणतो, घरी बरं होतं, घरी एकाच देवाची पूजा करायची होती, आता इथे दोन्ही पूजा मागं लागल्या. त्यांनी चुलत सासूबाईंच्या घरची देखील पूजा केली. 8-15 दिवस गेले. कंटाळा आला आणि म्हणाला, आता मला जगायचंच नाहीये, आता जीवच देतो. घरातून बाहेर पडला. दन 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 पावलं टाकत बाहेर आला आणि एक शेती होती, त्या शेतीमध्ये विहीर होती. त्या विहिरीमध्ये आता पळत जाऊन जीव देणारच. तितक्यात त्या शेताच्या मालकिणीनं, म्हाताऱ्या बाईनं त्याला आवाज दिला, अरे पोरा, मरतोस काय, जीव काय देतोयस, तरणा ताठा दिसतोयस आणि जीव काय देतोयस? त्या पोरानं आजीबाईंना सांगावं की आजीबाई, अहो मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आलाय, काहीच नकोस वाटतंय, आता मला जीव देऊ द्या. ती आजीबाई म्हणते, बाळा असं जीव देऊ नकोस, तुला आयुष्याचा कंटाळा आलाय ना, तू काही काम करू नकोस, स्वस्थ बस, माझ्या घरी राहा, 3 टाइम खा, तुला लागतं हवं नको ते मी देते, कपडे पुरवते, लत्ते पुरवते, सगळं तुला पुरवते, पण 1 टाइम आपल्या बाप्पाची पूजा करायची. एवढं मात्र ऐकलं आणि दंडीची त्या विहिरीमध्ये जीव दिला. असा जर पूजेप्रती भक्तिभाव असेल तर भगवंत ह्या जन्मात काय, पुढच्या किती जन्मात असा भक्तिभाव हृदयामध्ये ठेवला तर प्रसन्न होणार आहे का हो? मुळीच नाही, प्रसन्न होणार नाही. म्हणून भक्तिभाव कसा असावा?
भक्तिभाव असावा तो नामदेवासारखा, भक्तिभाव असावा तो समर्थांसारखा, गोंदवलेकर महाराजांसारखा. अहो थोडं रामापासून लांब गेले तर राम प्रभूंच्या डोळ्यातून अश्रुपात व्हावा, असा भक्तिभाव असावा. भगवंताच्या चरणी आपल्या भक्ती ठेवावी. चौथं स्थान काय सांगितलं? मंत्रे तीर्थे द्विजे आणि देवे देवज्ञे. देवज्ञ म्हणजे ज्योतिषी. ज्योतिषांच्या चरणी आपण जसा भक्तिभाव ठेवतो तसं फळ आपल्याला मिळतं. थोडं धावतं पाहू. देवज्ञे भेषजे. भेषजे म्हणजे औषध. आणि गुरु. गुरूंच्या चरणी आपण जसा भक्तिभाव समर्पित करू तसं फळ आपल्याला भेटतं. अहो फळ कसलं? फळ म्हणजे तो रामराय आपल्या पदरामध्ये पडतो. सद्गुरूंचे चरण, एका समर्थ सद्गुरूंचे चरण जर आपल्या आयुष्यामध्ये असतील ना तर कोणाचेही चरण धरण्याची गरज पडत नाही. म्हणून ह्या 7 ठिकाणी फक्त आपल्या हृदयातील भक्तिभाव ठेवावा. दुसरं कोणतंही ठिकाण आपलं भाव ठेवण्यासाठी उत्तम नाहीये. हेच महाराज पूर्वपद्यामध्ये सांगतात. भाव तोची देव, 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 भाव तोची देव. ये अर्थी संदेह धरून, ये अर्थी संदेह धरून, ये अर्थी संदेह धरून. भावे भक्ती फळे भावे देव मिळे, भावे भक्ती फळे भावे देव मिळे, भावे भक्ती फळे भावे देव मिळे. निज भावे सोहळे स्वानंदाचे, निज भावे सोहळे स्वानंदाचे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. भावची कारण, भावची कारण, भावची कारण, भावची कारण. या परते साधन नाही नाही, या परते साधन नाही नाही, या परते साधन नाही नाही. एका जनार्दनी भावाचे आवडी, एका जनार्दनी भावाचे आवडी, एका जनार्दनी भावाचे आवडी. मनोरथ कोडी पुरते ते, मनोरथ कोडी पुरते
श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्वांनी छान आता मध्यंतरातलं भजन करायचंय. हाताने टाळी वाजवायची आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. गो माता भारत माता की जय. जय रघुवीर समर्थ. ऐका श्रोते सावध चित्ते श्री गुरुजी अद्भुत लीला. ऐका श्रोते सावध चित्ते श्री गुरुजी अद्भुत लीला. म्हणती जाला मानव देही मारुतीच जगी अवतरला. म्हणती जाला मानव देही मारुतीच जगी अवतरला. शुका सारिके विरक्त योगी ज्ञान वसिष्ठा समजांचे. शुका सारिके विरक्त योगी ज्ञान वसिष्ठा समजांचे. कवी वाल्मिकी समर्थले हो काव्य सेवे प्रतिभेचे. कवी वाल्मिकी समर्थले हो काव्य सेवे प्रतिभेचे. राजून करोती मुमुक्षुस तारिले किती. जगदोद्धारा करोती मुमुक्षुस तारिले किती. देण जाणती सद्गुरु महती व्यर्थ जगीचे मंदमती. देण जाणती सद्गुरु महती व्यर्थ जगीचे मंदमती. देण जाणती सद्गुरु महती व्यर्थ जगीचे मंदमती. 300-350 वर्षापूर्वीचा काळ. आपला हा भारत नवे नवे तर महाराष्ट्र हिरव्या वरवंट्याखाली अगदी चिरडून भरडून निघत होता. तेव्हा आपल्या या भारताला, आपल्या या महाराष्ट्राला गरज होती ती एका प्रखर वाणीची आणि समर्थ गुरुची. मंडळी, कसा होता काळ. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या द्वारात. आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या द्वारात. शौर्य धैर्य रुजले होते परदास्याच्या पंखात. ऐशावेळी कल्याणी वीराची केवळ खाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी
अशा या जाम क्षेत्री सूर्याजी पंत आणि राणूबाईंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. अहो, या बाळाची जन्मतिथी पण किती सुंदर होती हो. सूर्याजी पंत ज्या रामरायाचं अनुष्ठान करायचे, जे त्यांचं आराध्य दैवत होतं, त्यांना जे गुरु मानत होते, अशा प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिवस म्हणजे रामनवमीच्या दिवशी सूर्याजी पंतांना पुत्रप्राप्ती झाली. इकडे सर्वांनी राम मंदिरात रामजन्माचा गुलाल उधळावा आणि इकडे राणूबाईंना पुत्रप्राप्ती व्हावी. कोण आनंद या उभय दाम्पत्यांना झाला, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यांनी खूप मोठा सोहळा या पुत्रप्राप्तीचा केला. 12वा दिवस आला. आता बाळाचं नामकरण करायचं ठरलं. मंडळी, पूर्वी नामकरण आपल्याकडं विधी होता बरं का. आता सर्रास आपण त्याला इव्हेंट करून टाकले. मी अशीच एका बारशाच्या कार्यक्रमाला गेले होते. मी एकदा अशीच बारशाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि आजकाल नवीन पद्धत निघाली आहे. आईचं आणि बाबांचं नाव एकत्र करून नावं ठेवायची. बारशाचा कार्यक्रम झाला आणि नाव बघून मी आचटच पडले. यांनी पण असं फ्युजन केलं होतं. कुठलं हो? बाबांचं नाव होतं श्रद्धेय, आईचं नाव होतं अंजली आणि बाळाचं नाव होतं श्रद्धांजली. ही अशी आजकालची नावं. पण सूर्याजी पंत आणि राणूबाईंनी आपल्या बाळाचं नामकरण काय केलं हो? नारायण असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं. नारायण लहानपणापासूनच तेजस्वी ओजस्वी होता. हे बालक काही साधारण नाही, हे राणूबाईंना आणि सूर्याजी पंतांना लक्षात आलं. परंतु ज्या वयात बालकाला आपल्या वडिलांची सगळ्यात जास्ती गरज असते, बाबांकडे बघून तो 4 गोष्टी शिकत असतो, अशाच वयात नेमकं सूर्याजी पंतांचं निधन झालं. ह्या अशा घडलेल्या प्रसंगामुळे समर्थ अत्यंत अंतर्मुख झाले होते. एक दिवस घडलं असं, समर्थांनी काहीतरी खोडी केली म्हणून राणूबाई समर्थांना ओरडल्या, दरडावल्या. समर्थ चिडून निघून गेले. आईला वाटलं काय पोर आहे, भूक लागली की जेवणाच्या वेळेपर्यंत येईल परत, म्हणून एवढं काही लक्ष दिलं नाही. अहो, पण उन्ह डोक्यावर आली तरी देखील नारायण परत आला नाही, म्हणून आईला काळजी लागली. पण मनात असंही वाटलं, भूक लागली की येईल, एवढं काय, चूक केली ना त्यांनी, शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. अहो, संध्याकाळची वेळ झाली, दिवे लागणी झाली तरी देखील नारायण परत आला नाही. आईला आता काळजी वाटू लागली. म्हणून आईने श्रेष्ठांना म्हणजे समर्थांच्या ज्येष्ठ बंधूंना समर्थांना पाहायला पाठवलं. अख्खा गाव पाहिला तरी देखील समर्थ त्यांना कुठे सापडले नाही. आई कामानिमित्त अडगळीच्या खोलीत गेली तर हे पोर ध्यानस्थ बसलेलं होतं. त्या पोराला बघून आई पळत 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 गेली आणि आपल्या लेकराला कवेत घेतलं आणि मला, अरे नारायण नारायण, इथे काय करतोयस? समर्थांनी अगदी शांततेत उत्तर दिलं, आई आई, मी चिंता करीतो विश्वाची. बघा मंडळी, समर्थांना 8व्या वर्षी जगाची चिंता लागली, परंतु आपल्याला 60व्या वर्षी तरी आपल्या हिताची चिंता लागते का हो? असो, असाच या समर्थांच्या कार्य आपल्याला माहितीच आहे. समर्थांनी अनेक कार्य केली, 1100 मठ स्थापन केले. त्याच मठातलं एक घडलेली कथा आज आपण आख्यान रूपाने ऐकणार आहोत. एकादशी होती. सगळ्या चाफळच्या मठामध्ये अत्यंत लगबग सुरू होती. कुणी झांजा आणतंय, कुणी मृदुंग आणतंय, सगळीकडे नुसती लगबग 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 चालू होती. ही लगबग कशाची होती हो? मठात दर एकादशीला कीर्तन चालू असायची
आणि त्या दिवशी कीर्तनाला उभे राहणार होते ते साक्षात समर्थ. समर्थ कीर्तनाला उभे राहिले आणि समर्थ सांगू लागले, जगी धन्य वाराणसी पुण्य राशी, तये माझे जाता गती पूर्वजांसी, मुखी राम नामा नित्य काळी, जगाहित सांगे सदा चंद्रमौळी. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. असं हे काशी महात्म्य समर्थ आपल्या कीर्तनातून सांगत होते. हे काशी महात्म्य ऐकलं आणि सर्व शिष्यमंडळींना समर्थांना घेऊन काशीला जायची इच्छा निर्माण झाली. ही सर्व मंडळी समर्थांजवळ आली आणि म्हणू लागली, समर्था समर्था, गुरुमाऊली गुरुमाऊली, आपण देखील काशीला जाऊयात ना, आपण पण गंगा नदीचं स्नान करूयात ना. समर्थ म्हणले, जायला काही हरकत नाही, पण कसे आहात हो? इथे कोण पूजिल श्री राघवाला, निघाया कसे हो सर्वही सिद्ध झाला. नसे आवडी अंतरी पूजनाची, कृपा इच्छिती रीत ऐसी जनाची. अरे बाळांनो, काशीचं महात्म्य तर आहेच, पण इथल्या आपल्या रामरायाची नित्य पूजा सोडून काशीला कसं जायचं? काशीला जर जायचं असेल ना, तर इथे कोणाला तरी थांबावं लागल. मग मी तुम्हाला 2 पर्याय देतो. मी इथे थांबतो, तुम्ही सर्वजण जाऊन या. आणि दुसरा पर्याय, तुमच्यापैकी इथं कोणीतरी थांबा, मी तुमच्या सर्वांबरोबर येतो. तुमचा काय तो निर्णय तो मला संध्याकाळपर्यंत कळवा. झालं. ही पाठशाळेतली पोरं, त्यांना बरोबर माहिती असतं कोणाची नस कुठं दाबायची आणि कोण कसं आहे. यांना लक्षात आलं, अरे आपल्यात जो एक छोटा लहानसा मुलगा आहे ना, त्याला काही जरी सांगितलं ना आपण, तरी तो ऐकेल. आपण ही जबाबदारी आता त्याच्याकडेच देऊ. हा कोण होता हो? अगदी 8-10 वर्षाचा लहानगा अज्ञान त्याचं नाव. ही सर्व मंडळी अज्ञानापाशी गेली आणि त्याला म्हणाली, अरे अज्ञाना, आज तू कीर्तन ऐकलंस ना रे? हो ऐकलं की. मग तुला असं वाटतं का आपल्या सद्गुरू माऊलींना काशी दर्शनाचं, काशी विश्वेश्वर दर्शनाचं पुण्य लाभावं? बघा मंडळी, हे सर्व शिष्य मिळून समर्थांना काशीचं पुण्य देणार होते. तो म्हणाला, हो का वाटणार नाही? आपल्या गुरु माऊलींना काशीला जाता यावं असं कोणाला वाटणार नाही? हो ना? तुला असं वाटतं ना? बघ मग आता त्यांना काशीला जायचंय, तू इथे चाफळच्या मठात थांब आणि सर्व चाफळचा मठ आता तुझ्या जबाबदारीवर बर का. तू इथला मुख्य व्यवस्थापक. चालेल ना तुला? आता आपल्या गुरु माऊलींना पुण्य भेटतंय म्हटल्यावर हा हो म्हणाला. ही सर्व मंडळी, ही पोरं शिष्य मंडळी समर्थांकडे गेली आणि म्हणाली, समर्था, आपल्यातला जो अज्ञान आहे ना, अज्ञान, तो इथं चाफळच्या मठात थांबणार आहे. हो का? कुठे तो? समर्थांनी सर्व शिष्यमंडळींना सांगितलं, तुम्ही बोलताय खरं, पण मला त्याच्याशी प्रत्यक्ष बोलू द्या. समर्थांनी अज्ञानाला बोलवलं आणि विचारू लागले, काय रे अज्ञाना, इथे मठात थांबणार? माझ्या रामरायाची पूजा खरंच करणार का? अज्ञानाने इतकं सुंदर उत्तर दिलं, माऊली, आपल्याला जायला भेटतंय ना, मी नक्की इथे थांबेल, पूजा पण करेल हो माऊली रामरायाची, पण मला काही येत नाही हो.
गरिबी खूप, मला काही समजत नाही. करीन नित पूजना क्रम परीन से ठाऊका, गरीब मती मंद मी हरिसे मान्य होईन का. करीन नित पूजना क्रम परीन से ठाऊका, गरीब मती मंद मी हरिसे मान्य होईन का. न मंत्र मज पाठही वय लहान मी लेकरू, कथील गुरु माऊली वचनी सत्य अत्यादरू. समर्था, तुम्ही जसं सांगताल ना अगदी तसंच करीन मी. तुम्ही सांगाल तसं करीन, रामरायाची पूजा करीन. हो ना, मग आता मी सांगतो, तुला पूजेचा क्रम लिहून देतो, अगदी तसंच करायचं हा. समर्थांनी या अज्ञानाला छानसा असा क्रम लिहिला. काय होता तो क्रम? उठोनी प्रभाती ध्याई रघुपती, उठोनी प्रभाती ध्याई रघुपती, काकड आरती प्रेम भावे, काकड आरती प्रेम भावे, काकड आरती प्रेम भावे. असा हा क्रम समर्थांनी लिहून दिला. इतका सुंदर हा क्रम होता. आणि समर्थांनी काय सांगितलं पुढं? घालावे भोजन राघवासी. हे बघ भोळ्या रामा, अज्ञाना, बाकी काही झालं नाही तरी चालेल, पण माझ्या रामरायाला जेवू घातल्याशिवाय जेवायचं नाही बर का. कुठलीही कामं सुटली तरी चालतील, पण माझ्या रामाला जेवू घालायचं म्हणजे घालायचंच. झालं. आता काशीला निघण्याचा दिवस उजाडला. आता ही रामदासी मंडळी, त्यांच्याकडे काय हो आपल्यासारख्या 2-2 बॅगा, एक सॅक, परत साईड बॅग, असं काही होतं का हो? छे, एक छाटी अंतरली, त्याच्यात 2 छाट्या लंगोट्या टाकल्या, निघाली. समर्थांनी जाता जाता या अज्ञानाच्या डोक्यावरून हात फिरवला. अज्ञाना, राहशील ना रे इथं? माझ्या रामरायाची काळजी घेशील ना? गुरु माऊली, राहील ना इथे? तुम्ही सांगताय ना इथे राहील मी, तुम्ही म्हणताय अगदी तसं सगळं करेन. काळजी घे हो माऊली. रामरायाला सांगितलंय ना मला सांभाळून घ्यायला. हो रे, सांगितलंय. माझा रामराया दीनबंधू आहे, तो सगळ्यांना सांभाळून घेतो. तुला का नाही सांभाळून घेणार? समर्थ निघाले. मंडळी, पादुका प्रचार दौऱ्यात समर्थांच्या पादुका आपल्या गावी आल्या. 8-10 दिवस ते राहिल्या आणि परत निघू लागल्या ना की टचकन डोळ्यात पाणी येतं. समर्थांपासून दूर जावं असं अजिबात वाटत नाही. इथे तर प्रत्यक्ष समर्थ या अज्ञानापासून दूर चालले होते. अज्ञान समर्थ जवळ असताना अगदी शांत निर्विकल्प उभा होता. पण जशी समर्थांची स्वारी पाठमोरी झाली तसा हा रडायला लागला. आता समर्थांचा वियोग आपल्याला होणार याची कल्पना करूनच हा रडायला लागला. समर्थांसमोर हा रडला नाही, कारण आपल्या लेकराला रडताना बघून समर्थ माऊलींना बघवलं नसतं. कोणत्या आईला वाटतं व आपले लेकरू रडावं आणि त्याला आपण सोडून जावं? आज देखील याची प्रचिती आपल्याला येते. त्या माऊली जवळ गेलं आणि एखादी आपली गोष्ट सांगितली, थोडासा हट्ट केला ना, ती माऊली लगेच लढीवाळपणे ती गोष्ट पूर्ण करते. असा हा अज्ञान
समर्थांना लांबूनच नमस्कार करतोय. आता हा अज्ञान शांत झाला. आता सगळी जबाबदारी मठाची याच्याकडे होती. समर्थ आजची पूजा करून निघाले होते. उद्याच्या पूजेची सर्व तयारी या अज्ञानाने केली. सकाळी पहाटे लवकर उठला आणि काकड आरतीला सुरुवात केली. समर्थ जशी करतात ना, अगदी तसा करण्याचा प्रयत्न केला. काकड आरती परमात्मया रघुपती, राजा राम रघुपती, जीवी जीवात्मजा, जीवी जीवात्मजा, कैसी प्रकाशली ज्योती. अशी छान आरती या अज्ञानानं केली आणि पुढच्या कार्याला निघाला. सडा संमार्जन केलं. मठात कोणी आलं होतं त्यांना लोण्याचा प्रसाद दिला आणि पुढच्या कार्यासाठी निघाला. भिक्षा मागितली, पाकसिद्धी केली आणि रामरायासमोर पानं आणून मांडली. आता हा समर्थांना रोज बघायचा. समर्थ जसं करतात ना तशी हुबेहूब नक्कल करायचा प्रयत्न केला. पानं देवापुढे मांडली, त्याच्या खाली चतुष्कोन मंडल केला. पाणी फिरवताना समर्थ जे म्हणतात ना अगदी तसंच म्हणायचा प्रयत्न केला. सत्यंत्वरतेन परिशिंचामी. आपल्या हृदयाला डावा हात लावला आणि रामरायाला नैवेद्य समर्पण करू लागला. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ध्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. असा नैवेद्य अर्पण केला आणि मंदिराची दारं लावून घेतली. 10 मिनिटं बाहेर प्रतीक्षा केली. झालं. आता ह्याला काय वाटायचं, दरवाजा लावून घेतला म्हणजे रामराय जेवण करतात. यांनी पुन्हा दरवाजा उघडला आणि काय बघितलं, ती पानं तशीच वाढलेली होती. त्या पानातलं काहीच खाल्लेलं नव्हतं. त्याला वाटलं रामरायांना भूक नसेल, आपण परत दरवाजे लावून घेऊ आणि थोडा वेळ थांबूयात. परत यांनी दरवाजे लावून घेतले. थोडा वेळ थांबला, पुन्हा दरवाजा उघडला तर तेच दृश्य, पानातलं काहीच खाल्लेलं नव्हतं. रामरायांजवळ गेला आणि विनवू लागला. जेवी बास गुणा श्री हरी, जेवी बास गुणा श्री हरी, साय दुधावरी भात पुरी बरी, कानवला चिमणा श्री हरी, जेवी बास गुणा श्री हरी. रामराया, अरे मला जसा जमेल ना तसा मी स्वयंपाक केलाय. काही चुकलं का रे माझं? तुला आवडलं नाही का मी केलेलं? का समर्थ नाही म्हणून नाराज झालायस? एवढं कुठं नाराज व्हायचं असतं का रे रामराया? ये ना जेवायला, मला पण भूक लागली. ये ना, ये ना रामराया, ये ना रे. समर्थांनी मला सांगितले तुला जेवायला घातल्याशिवाय आज जेवायचं नाही. असा हा विनवणी रामरायांकडे करतोय. पण रामराया काही आलेच नाही. याला वाटलं येतील भूक लागले की, आत्ता भूक नसेल म्हणून मठातल्या पुढच्या कार्यांना लागला. दुपारची वेळ झाली, सगळं मठ व्यवस्थित केला. सायंकाळी करुणाष्टक म्हणाला, उपासना केली, सवाया म्हणाल्या, नंतर दासबोधाचं वाचन केलं, आरती केली आणि छानशी अशी शेजारती करायला सुरुवात केली.
बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी रामा प्रौढा सुंदरी आरत्या घेऊन करी आल्या त्या नारी श्याम सुंदर रामा चरण कमळी रामा चरण कमळी हो बाळू आरती कनक गंगाजळी चौघी म्हणती सुमन सेजे चला मंदिरा रामा चला मंदिरा नवत्या इच्छती सेवा श्याम सुंदरा सकला सीतांबूल सकला पुष्प माळा भक्तांचा कोहळा पुरविला स्वामी चला हो निज मंदिरा सुख सेजे श्री रघुवीरा अशी छानशी शेजारती सुरू केली आणि रामरायांना विडा अर्पण केला. विडा घ्या हो राम राया महाराज राजया विडा घ्या हो राम राया. आरती झाली, सर्व मठातली नीट व्यवस्था लावली, सगळं नीट एका पाहिलं आणि निजायला गेला. पण हे लेकरू उपाशीच होतं. समर्थांनी सांगितलं होतं ना, रामराया जेवल्याशिवाय जेवायचं नाही. असं झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठला, काकड आरती केली, सर्व कामं केली आणि पुन्हा रामरायाला नैवेद्य अर्पण करायला आला. रामरायांना विनवू लागला, रामराया जेवायला या, जेवायला या, रामराया जेवायला या. तरी देखील रामराय काही जेवायला आलेच नाही. काल सारखंच पुन्हा आज झालं. तिसऱ्या दिवशी घडलं असं, हा अज्ञान रामरायांवर चिडला आणि म्हणाला, मला समर्थांनी सांगितलंय अन्न वाया घालवायचं नाही. आता जोवर जेवण करत नाही ना तोवर मी नैवेद्य पण बनवणार नाही. पण असा जरी बोलला असला तरी समर्थांनी सांगितलंय रामरायाला जेवू घातल्याशिवाय जेवायचं नाही. चिडला असला तरी नैवेद्य केलाच तिसऱ्या दिवशी आणि रामरायांना अर्पण केला. असं करता 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 7 दिवस लोटले, तरी देखील रामराय काही जेवायला आलेच नाही. लेकरू आता क्षीण झालं होतं. रामरायांपुढे उभं राहिलं, रामराया आज 7 दिवस झाले, रोज आपल्याला विनवतोय रामराया जेवायला या, रामराया जेवायला या. एवढं कुठं नाराज व्हायचं असतं का हो लेकरावर? समर्थ नाही म्हणून आपण जेवण बंद केलं. तुम्ही जेवत नाही म्हणून मला देखील जेवता येत नाही. आज 7 दिवस झाले उपाशी. अहो आता अन्न न खाता पिता मी असंही मरणारच आहे. त्याच्यापेक्षा तुमच्या पायावर डोकं फोडूनच मरतो. हा असा पळत 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 रामरायांच्या पायाजवळ गेला, डोकं फोडणार. तेवढ्यात त्याच्या डोक्याला सुकुमार हात लागले. ते हात कोणाचे होते हो? तरुण रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ. अशा या रामरायाचे हात अज्ञानाच्या डोक्याला लागले. आपल्या डोक्याला कोणाचा तरी हात लागले म्हणून वरती पाहिलं. रामराया अहो इतक्या दिवसाचं बोलवतोय पण तुमच्या पायावर डोकं फोडणार तेव्हाच आलात ना, चला आता जेवायला बसा. अरे अज्ञाना, कलियुगात कुठे देव जेवत असतात का रे? अरे कलियुगात देव जेवत नसतात. आम्हाला फक्त नैवेद्य दाखवायचा असतो. नाही, कलियुगात देव बोलू शकतात ना, ते जेवू पण शकतात. बसा जेवायला. या भोळ्या बाबड्या भक्ताचं रामरायांना ऐकावं लागलं. बाला हट्टच होता शेवटी तो. रामराय पाटावर बसले.
ही स्वारी पुन्हा फुगून बसली. रामरायांनी विचारलं, अरे आता काय झालं? आता जेवायला बसलोय ना बाबा. एकटेच आलात. लक्ष्मण दादा, सीतामाई आणि हनुमंतराय कुठे आहेत? बोलवतो त्यांनाही बोलवतो. रामरायांनी सर्वांना बोलवलं आणि हे सगळे जेवायला बसले. सर्वांची जेवणं झाली आणि यांनी सक्त ताकीद सर्वांना दिली, उद्यापासनं डोके फोडायची वेळ मला आणू द्यायची नाही. मी जेवणाची घंटी वाजवली की पाटावर गपचूप येऊन जेवायला बसायचं. तेव्हा मागून हनुमंतराय प्रभूंना सांगतायत, प्रभू असं काही डील तुम्ही साईन करू नका. प्रभू असं काही डील साईन करू नका. अडकताल. अहो पण या बाल हट्टा पुढे रामराय देखील हारले हो. त्यांनी हे डील मंजूर केलं. म्हणजेच अज्ञानाला म्हणाले, उद्यापासून अजिबात उशीर करणार नाही. तू बोलवलं की जेवायला येणार. असाच हा दिनक्रम काही दिवस चालू राहिला. पण एक दिवस काकड्याची वेळ उलटून गेली तरी देखील हा अज्ञान काही काकड आरतीला आला नाही. म्हणून प्रभूंना काळजी लागली. म्हणून प्रभूंनी लक्ष्मण दादांना सांगितलं, लक्ष्मणा जा अज्ञानाला बघून ये, काय झालं, का आला नाही आज तो. लक्ष्मण दादा अज्ञानाला बघायला गेले तर अज्ञान निजलेला होता. श्रमला भोळा लागला प्रभाती डोळा. श्रमला भोळा लागला प्रभाती डोळा. दमला होता हो हा. आता ते लेकरूच इतके महिने गेले काम करते, राबते एकट्यानी, तरी देखील त्याला उठवे ना. लक्ष्मण महाराज उठवत आहेत, अरे भोळारामा उठ, अरे अज्ञाना उठ. अज्ञान काही उठायला तयार नाही. हू की चू देखील करेना. लक्ष्मण महाराज परत आले. मग हनुमंतांना जा म्हणाले. मी जाता जाता सांगितलं, तुमच्या शेपटीचा प्रताप काही दाखवू नका. लहान बाळाला उठवायचे, कायमचं उठवायचं नाही. हनुमंत गेले आणि या भोळारामाला म्हणाले, हे भोळारामा उठ. हे अज्ञाना, हे भोळारामा उठ. हा भोळा होता ना, म्हणून त्याला मध्येच भोळाराम मध्येच अज्ञान. आपण नाही का एखाद्या व्यक्तीचं टोपण नाव ठेवतो, तसं चालू होतं. अरे अज्ञाना उठ, तरी देखील काही उठायला तयार नाही. शेवटी मग आईच्या मायेने का होईना लेकरू उठल म्हणून सीतामाईंना पाठवलं. सीतामाईंनी त्या बाळाच्या डोक्यावर हात फिरवला. अज्ञाना अरे उठ, बाळ काकड आरतीची वेळ निघून गेली. तेव्हा थोडे डोळे किलकिले केले आणि म्हणतो, कसा बरं, मी येणार नाही, मी अजिबात येणार नाही. अरे पण झालं काय? मी येणार नाही, मी थकलोय, मी दमलोय. स्थान भोळा सोडिना नुघडी डोळा. स्थान भोळा, स्थान भोळा सोडिना नुघडी डोळा. स्थान भोळा.
राणूबाईंना सांगितलं, मी काही येणार नाही, रामरायांना इकडं पाठवून द्या, मला जे काय बोलायचंय मी त्यांच्याशीच बोलणार, ते आल्याशिवाय इथून आज काही उठणारच नाही. शेवट प्रत्यक्ष रामरायांना या बाळाला उठवायला यावं लागलं. रामरायांनी उठवलं. अरे आज्ञा ना, अरे बाळा उठ, काकड आरतीची वेळ निघून गेली, उठ आता, जास्ती वेळ झोपणं बरं नाही. मी जास्ती वेळ झोपलेला तुम्हाला दिसतो, पण का बरं ते विचारत नाही, मला काय झालं हे तुम्हाला काही वाटत नाही. अरे झालंय काय, तू सांगितलं तर मला कळेल ना. मी गेले इतके दिवस इथं काम करतोय, राबतोय, तरी तुम्हाला माझी दया कशी येत नाही? त्या जानकी माईंना आयत पाटावर येऊन बसायला आणि जेवायला बरं वाटत नाही का? ते लक्ष्मण महाराज नुसते येतात, जेवण करून निघून जातात. त्या हनुमंताची पण तशीच गत. अरे रामराया म्हणाले, अरे मग करायचं काय आता? काही नाही, सर्वांनी मला मदत करायची, मठातली कामं सर्वांनी करायची, मी एकटा आजपासून अजिबात करणार नाही. अरे मग तू सांगशील तशी कामं ठरवूयात, परत तुला पुन्हा राग यायला नको. चालेल. अज्ञान म्हणाला, ते तुमचे लक्ष्मण दादा आहेत ना, लक्ष्मण दादा, त्यांनी तुमची रोज पूजा केली, गंध उगाळलं, फुलं आणली, तर काय हरकत आहे? आणि ते हनुमंत एवढी शक्ती आहे, त्याचं काय करायचं? वाया घालवायची का नुसती? त्यांना लाकडं फोडून आणायला सांगा, सडा संमार्जन, मठाची स्वच्छता करायला सांगा. आणि जानकी माई तर स्त्रीच आहे, त्यांच्या आवडीचं काम आहे ना ते, स्वयंपाक करणं, तुमचं नैवेद्य त्यांना करायला सांगायचं. अरे मग तू काय करणार? अरे वा, मला समर्थांनी भिक्षा मागायला सांगितली ना, भिक्षा मागणार आणि दीक्षा चालवणार. अरे सगळ्यांना कामं वाटून दिली, मग आता मला काय? प्रभू, छे, तुम्हाला काय काम सांगायचं? तुम्ही माझ्या गुरूंचे गुरु आहात, तुम्हाला मी कसं काम सांगणार? हा, पण जर मला उठायला उशीर झाला ना, तेवढं सकाळी तुम्ही तुमच्या भोवती काकड आरती ओवाळून घेतली तरी चालत जाईल. तेवढी काकड आरती करत जा, बाकी तुम्हाला काहीच काम नाही बाबा. छे, असं ठराव मंजूर झाला. आणि रामरायांनी सकाळी उठावं, आपल्या चेहऱ्याभोवती काकड आरती ओवाळून घ्यावी, लक्ष्मणानं पूजा करावी, गंध उगाळावं, सीतामाईंनी स्वयंपाक करावा, हनुमंतांनी लाकडं आणावी, मठ स्वच्छ करावा, असा क्रम सुरू झाला. आणि एक दिवस रात्री मठात भाकऱ्या केल्या होत्या. हा तिथला मुख्य व्यवस्थापक होता ना, त्याच्यामुळं काही काम करत जरी नसला तरी रोज तिथं चक्कर मारायचा आणि बघायचा, इथं काय चालू आहे, तिथं काय चालू आहे, हे काम व्यवस्थित आहे की नाही, ते काम व्यवस्थित आहे की नाही. सकाळी या अज्ञानाची चक्कर स्वयंपाकघरात पडली आणि त्याने पाहिलं, अरे बापरे, एवढ्या मोठ्या भाकऱ्या. सीतामाईंना जाऊन म्हणाला, काय ओ सीतामाई, तुम्हाला अंदाज कसा आला नाही? एवढ्या भाकऱ्या उरल्याच कस काय? तुम्ही एवढे वर्ष संसार करता ना, तुम्हाला अंदाज कसा आला नाही? अरे मग आता करायचं काय? अज्ञान सांगू लागला, आता आपण याचं काय करायचं? करूया कालाना जाई भिक्षेला, करूया कालाना जाई भिक्षेला, कुस्करून या शेळी भाकरी, दही तक्राते घालून वरी, सुंदर त्यावरी, करूया कालाना जाई भिक्षेला, करूया कालाना जाई भिक्षेला, करूया कालाना जाई भिक्षेला. आज आता मी काही भिक्षेला जाणार नाही. आज ह्या भाकऱ्यांचा आपण मस्तपैकी काला करूयात. अज्ञानाचं ऐकून सीतामाईंनी काला केला, सर्वांना पानं मांडली, हा देखील जेवायला बसला आणि त्या काल्याकडे बघून ढसा 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 रडायला लागला. सगळे त्याला विचारतायत, अरे काय झालं अज्ञाना, काय झालं, का रडतोय? अज्ञान म्हणतो,
परमात्मा अविनाशी धन्य सुखाच्या राशी तो मज आठवतो. रामराया, माझ्या समर्थांना ना हा काला खूप आवडतो. इतका इतका आवडतो ना माझ्या समर्थांना हा काला, त्यांना दिल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. त्यांना जेव घातल्याशिवाय, हा काला दिल्याशिवाय मी काय आता जेवणार नाही. अरे पण ते काशीत आहेत आज्ञाना. नाही नाही रामराया, नाही. काही झालं तरी आता मी माझ्या सद्गुरूंना हा काला दिल्याशिवाय जेवणार नाही. ढसा 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 लेकरू रडायला लागलं. आधीच आपल्या सद्गुरूंचा वियोग त्याला झाला होता. समर्थ त्याच्यासाठी फक्त गुरु नव्हते हो, माय बाप आई सगळं सगळं जग होते. मग रामराय म्हणाले, हनुमंतांना घेऊन काशीला जा. तिथे जाऊन तुझ्या सद्गुरूंना हा काला दे आणि पुन्हा ये. आनंद झाला याला. हा म्हणाला, मी जाऊन येतो. मी येऊस तर तुम्ही जेवायला बसू नका बर का. आपण आले की सोबत जेवण करूया. हनुमंतांनी आपल्या खांद्यावर या अज्ञानाला बसवलं आणि निघाले. कसे निघाले हो? जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला. उपकार केला मारुतीने, उपकार केला मारुतीने. जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला. उपकार केला मारुतीने, मारुतीने. जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला. जय रघुवीर म्हणून उडाला, उपकार केला मारुतीने. अहो, मनाच्या वेगापेक्षा पण अशा तीव्र वेगाने मारुतीराय त्या अज्ञानाला घेऊन काशी क्षेत्री आले. त्या काशी क्षेत्रात त्याला एका ठिकाणी उतरवलं आणि सांगितलं, ते बघ तुझे गुरु, ते बघ ते समर्थ त्या गंगा नदीत स्नानाला चालले. तिथं जायचं, त्यांना काला द्यायचा आणि पुन्हा लवकर यायचं. माझे प्रभू चाफळात उपाशी आहेत. आणि हो, जर त्यांना माझं नाव सांगितलं, तुला इथं कोणी आणलं तर माझं नाव काय? हनुमंत. शांततेत जायचं, गपचूप जायचं आणि तुझं काम करून परत यायचं. हा हो हो म्हणाला, त्याच्या तंद्रीत होता. आता त्याला समर्थांशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. पळत 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 समर्थांपाशी गेला आणि समर्थांच्या पायांना लोटांगण घातलं. आपल्या गुरु माऊलींना बघून या अज्ञानाच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. आपल्या माऊलींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, समर्था, तुम्हाला हा काला आवडतो ना? बघा, तुमच्यासाठी आम्ही काला आणलाय. घ्या समर्थ, ग्रहण करा. अरे अज्ञाना, तू कसा काय इथे? समर्थ अज्ञानाला बघून चकित झाले. अरे अज्ञाना, कधी आलास, केव्हा आलास, कधी निघालास? आणि चाफळातल्या माझ्या रामरायाचं काय? त्याच्या पूजेचं काय? त्याच्या नैवेद्याचं काय? तुला सांगितलं होतं ना, रामरायाला जेव घातल्याशिवाय जेवायचं नाही, इथेच थांबायचं. ऐकलं नाहीस ना माझं? आमच्या मागे मागे निघालास ना? नाही हो समर्थ, नाही. तुम्ही सांगितलं ना, अगदी तसं तसं सगळं केलं. अजिबात नाही, तुमच्या मागे नाही आलो. आणि पूजेची वगैरे तुम्ही चिंता अजिबात करू नका.
हा काला घ्या, तुमच्यासाठी काला आणलाय, काला घ्या. अरे ते सोड, पण तुला इथं कोणी आणलं ते मला सांग. तू इथं कसा काय आलास? कचरत कचरतच अज्ञान म्हणाला, मला इथे ज्यांनी आणलंय ना त्यांनी सांगायचं नाही असं सांगितले. माझं नाव घेऊ नको असं म्हणालंय, पण बोट दाखवू नको असं कुठं म्हणालंय? या अज्ञानानं त्या हनुमंतांकडे बोट दाखवलं. तिथं हनुमंत एका झाडावर सूक्ष्म रूपात भजन करत बसले होते. समर्थ तिथे पळत 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 गेले आणि हनुमंतांना लोटांगण घातलं, नमस्कार केला. हनुमंता, आपण इथे कसं काय आलात? आणि हा माझा अज्ञान आपल्या बरोबर कसा काय? अहो समर्था, हा आपला शिष्य काय करमती करतोय त्या चाफळात, तुम्हाला हे तर माहितीच नाही. तो काला आणलाय तो ग्रहण करा आधी, त्याशिवाय माझी सुटका होणार नाही आणि रामरायाचा भोजन प्रसाद देखील होणार नाही. समर्थांनी एवढं ऐकलं आणि म्हणाले, रामरायांचा भोजन प्रसाद म्हणजे नेमकं घडलं तरी काय? तेव्हा हनुमंतांनी सांगितलं, अहो ह्या तुमच्या अज्ञानानं सर्वांना कामं सांगितली. रामराय स्वतः भोवतीच काकडा ओवाळून घेतायत, सीतामाई भोजन प्रसाद तयार करतायत, लक्ष्मण पूजा करतायत आणि मला तर काय सांगायचीच. असोत, हे ग्रहण करा, माझे रामराय तिकडे उपाशी आहेत. हे ऐकलं आणि समर्थांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. आम्ही इथे काशी दर्शनाला आलो, परंतु माझ्या ह्या अज्ञानाने भोळ्या भावानं देवाला जिंकून घेतलं. रामरायांना साक्षात जेवायला घातलं. या अज्ञानाचा अधिकार समर्थांना माहिती होता, त्यांना काय माहिती नव्हतं का हो? मठातल्या मुलांनी काय शाळा केली होती? अहो समर्थांना आपल्या मनातलं कळतं तर दुसऱ्या खोलीत चाललेलं कसं कळणार नाही? या अज्ञानाचा अधिकार सर्व शिष्यांना दाखवून द्यायचा होता, म्हणून समर्थांनीच केलेली ही लीला होती. समर्थांनी आपल्या त्या शिष्याला जवळ घेतलं, आपल्या हातानं त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, अज्ञाना, आज भोळ्या भावाने तू रामरायाला जिंकून घेतलं. माझ्या वचनांवर विश्वास ठेवला, भाव ठेवला, त्याच्यामुळे आज तुला भगवंताची प्राप्ती झाली. म्हणूनच पूर्वपद्यात एकनाथ महाराज म्हणतात, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची, भाव तोची देव, भाव तोची देव. ये अर्थी संदेह धरू नये, ये अर्थी संदेह, ये अर्थी संदेह धरू नये, धरू
भावतोची देव भावतोची देव भावतोची देव भावतोची देव भावतोची देव भावतोची देव भावतोची देव. झालेली सेवा श्री समर्थांच्या चरणी, माझ्या मात्या पित्यांच्या चरणी आणि आमचे कीर्तनाचे गुरु असणारे योगेश महाराज साळेगावकर यांच्या चरणी अर्पण करून, साथीदारांच्या चरणी अर्पण करून आणि ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आम्हाला मदत केली त्या सर्वांच्या आणि या श्रोतू मंडळींच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला पूर्णविराम देते. हेचे दान देगा देवा तुझा विसर